अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपल्या आयुष्यात आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, राबतो आणि पैसा कमवण्यासाठी धडपडतो, पण आपलं घर स्वतःचं नसतं। घर स्वतःचं आपल्याला घ्यायचं असतं, पण घर घेणं होत नाहीये। तर त्यासाठी मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहे। ह्या सेवा तुम्ही गुरुवारपासून सुरू करू शकता आणि शुक्रवारपासून। तर बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घर असतंच असं नाही। ज्यांचं घर आहे त्यांनाही अजून एखादं घर घ्यायचं असेल तरी सुद्धा त्यांनी सेवा करायची आहे। ज्यांचं घर नसेल त्यांनी सुद्धा ह्या सेवा करायची। तुम्ही ह्या सेवा ज्या मी सांगते ह्या अगदी मनापासून प्रामाणिक विश्वास ठेवून करायच्या आहेत। सेवा करत असताना पॉझिटिव्ह बोलायचं आहे, सकारात्मक बोलायचं आहे, नकारात्मक किंवा निगेटिव्ह बोलायचं नाही। बघा, आपल्याला काय असतं, सवय असते रिकामटेकडं बसलं की दुसऱ्याची उणी दुनी काढणं, दुसऱ्याचं वाईट बोलणं, दुसऱ्याला काहीतरी बोलणं, त्याचं असं आहे, त्याचं तसं आहे, तो असा आहे, तो तसा आहे, त्याचं असं होऊ दे, त्याचं तसं होऊ दे, पण ते जे बोलतो ते आपल्याकडं रिटर्न येत असतं। म्हणून आपण ज्या वेळेला आपला मोकळा वेळ असतो, आपलं डोकं, आपला मेंदू, आपलं शरीर जे आहे ते आपलं आहे आणि आपण आपल्या मेंदू, डोकं आणि शरीरात आपला फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आहे। आपला रिकामा वेळ असतो तेव्हा दुसऱ्याची उणीधुणी काढणं, दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं, दुसऱ्याचं भांडण, ह्याचं हे झालं, त्याचं हे झालं, त्याच्या घरात असं आहे, त्याच्या घरात असं आहे बोलण्यापेक्षा त्यावेळेला तुमच्या डोक्यात हे विचार आले तर तुम्ही स्वतःबद्दल बोलायचं की माझं अमुक अमुक ठिकाणी घर झालेलं आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, माझ्या मुलांचं नोकरी चांगली लागलेली आहे, माझ्या मुलांना चांगलं शिक्षण झालेलं आहे, माझ्या मुलाचं चांगल्या मुलीशी लग्न झालं आहे, माझ्या मुलीचं लग्न चांगल्या मुलाशी झालेलं आहे, माझ्या मुलीला चांगलं स्थळ मिळालेलं आहे किंवा मुलाला चांगलं स्थळ मिळालेलं आहे, माझं घर भरपूर चांगलं चाललेलं आहे, माझ्याकडे संपत्ती भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, आमच्या घरात सुख आहे, आमच्या घरात समाधान आहे, आम्ही खूप सुखी समाधानी आनंदी आहे, आमच्या घरात खूप खूप आनंद आहे, असं पॉझिटिव्ह बोला। जर तुम्ही समजा तुम्हाला एखादी गोष्ट मिळणार आहे, एक उदाहरण सांगते, तुम्हाला एखादा प्लॉट घ्यायचा आहे, तो प्लॉट घेण्यासाठी तुमचं प्लॉट घेण्यापर्यंत तुमचे व्यवहारापर्यंत आलेलं आहे आणि अचानक तुम्हाला असं वाटतं की आता माझा कुठला प्लॉट होतोय घ्यायचा, मला काय हा प्लॉट घेणं होणार नाही आहे, मला काय हा प्लॉट मिळणार नाही आहे, हे जे निगेटिव्ह बोलता, हे जे प्लॉट मिळणार असतो तो सुद्धा तुमच्या ह्या निगेटिव्हिटीमुळं, नकारात्मकतेमुळं होत नाही आहे। म्हणून प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह बोलायचं। पॉझिटिव्ह बोलल्यामुळं काय होतं, आपल्या आयुष्यात सगळं सकारात्मक घडत असतं आणि आपल्याला पाहिजे त्या गोष्टी सगळ्या मिळत असतात। तुम्हाला नोकरी मिळाली आहे, तुम्ही नोकरीसाठी प्रमोशन मिळणार असेल तर मला प्रमोशन मिळालेलं आहे, मला पगार वाढायचा आहे असं वाटत असेल तर माझा पगार वाढलेला आहे, तुम्हाला एखादं शेत घ्यायचं आहे, तुमच्या मनात आहे तर मी ते शेत घेतलेलं आहे, माझं ते शेत घेऊन मी त्या शेतामध्ये पीक घेत आहे, किंवा तुम्ही व्यवसाय करत आहात, व्यवसाय तोटा झाला आहे असं कधीच म्हणू नका, तर व्यवसाय माझा खूप फायदेशीर चाललेला आहे, व्यवसायाची भरभराट आहे, व्यवसाय खूप मोठा झालेला आहे, एका व्यवसायातून 2 व्यवसाय, 3 व्यवसाय, 4 व्यवसाय असा व्यवसाय वाढलेला आहे, असं सगळं तुम्ही पॉझिटिव्ह बोलायचं। त्यामुळं काय होतं, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत जातात। तुमचं घर 100% नव्हे 1001% होणार, फक्त तुम्ही पॉझिटिव्ह बोला आणि ह्या मी सांगितलेल्या 3 सेवा, तिन्हीच्या तिन्ही केला तर चालेल, नसेल तर एक तर सेवा करा। ह्या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही करत असताना तुमचं घर झालेलं आहे, घर माझं मोठं, म्हणजे मला समजा तुम्हाला 20-30 लाखाचं घर पाहिजे तर तुम्ही 50-60 लाखाचं घर माझं झालेलं आहे, माझा मोठा बंगला झालेला आहे, माझ्या बंगल्यामध्ये सगळ्या सुखसोयीनं मी घर बांधलेलं आहे असं बोला आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात जे पाहिजे ते मिळवू शकता। ह्या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही गुरुवारपासून करा आणि त्यानंतर तुम्ही स्वतः
ह्या सेवा करत असताना, ह्या सेवा चालू असताना तुमचं घर तुम्हाला मिळणारच, तुमचं घर तुम्हाला होणारच। तुम्ही गुरुवारी काय करायचं, स्वामींची सेवा करायची, दत्त महाराजांची सेवा करायची। ही सेवा जी आहे ती बघा तुम्हाला कशी करायची, तर 2 नारळ घ्यायचे, त्यातला एक नारळ गुरुवारी घ्यायचा, खडी साखर घ्यायची आणि तो नारळ घ्यायचा। तुमच्या घराच्या आसपास स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर, केंद्र, मठ असेल तर तिथे जायचं। तो नारळ आणि खडी साखर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करायचं। अर्पण करत असताना तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना साकडं घालायचं। श्री स्वामी समर्थ महाराज, हा नारळ, ही खडी साखर मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे। माझं घर पूर्ण होऊन घ्या, तुम्ही माझं पूर्ण करून घ्या। हे घर माझं तुम्ही एवढ्या दिवसात पूर्ण केलंच पाहिजे। ह्यासाठी मी संपूर्ण सारामृतची दररोज पारायण करेन, किंवा 3 अध्याय 11 माळी जप करेन दररोज, किंवा 11 माळा जप करेन, 11 वेळा तारक मंत्र म्हणेन, किंवा मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची तुमच्या घरात मूर्ती असेल तर त्याला मी दररोज कच्च्या दुधाचा अभिषेक घालेन, किंवा तुम्ही महिन्यातून एकदा गुरुचरित्राचं पारायण करेन, हे जे, किंवा मी 108 सारामृतची पारायण करेन, हे म्हणा। तुम्ही कुठलीही अट न घालता, म्हणजे मी एवढे दिवस करेन तेवढे दिवस न म्हणता संपूर्ण तुमचं घर पूर्ण होईपर्यंत ही सेवा चालू करा। मग ते तुमचं 3 महिन्यातही होईल, 6 महिन्यातही होईल, किंवा वर्षातही होईल। तुमची जेवढी इच्छा, प्रबळ शक्ती, अगदी तुमचं जबरदस्त एकाग्रता, त्यानुसार तुम्हाला त्याचं फळ लवकर मिळेल। त्यानंतर तुम्ही प्रत्येक महिन्यात एकदा गुरुचरित्राचं पारायण हे करायचंच। त्यामुळं तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, तुमचं घर होणार, तुमच्या घरातले आर्थिक सुधारणा होणार, तुमच्या घरातले दोष निघून जाणार, जे काय आहे ते गुरुचरित्रानं तुम्हाला सगळं मिळणार। हे तुम्ही सारामृत संपूर्ण, समजा सारामृतला 1-1.5 तास लागतो, तुम्ही जर दररोज संपूर्ण मी सारामृत वाचेन पण अमुक एवढे किंवा अमुक दिवस न म्हणता तुम्हाला शक्य होईल तेवढे दिवस ते वाचायचं, तुमचं घर पूर्ण होईपर्यंत। हे पहिला उपाय। दुसरा उपाय जो आहे तो आहे आपल्या कुलदेवीला शुक्रवारी करायचा आहे हा उपाय। गुरुवारी झाला स्वामी समर्थांच्या केंद्रात नारळ खडी साखर, दुसरा जो नारळ आहे तो आपल्या घरातल्या देवघरातल्या कुलदेवीची मूर्ती टाक आहे त्याच्यासमोर, तुमच्या देवघरातली जी नित्यनेमाची पूजा आहे ती करून घ्यायची। तुळजाभवानीची मूर्ती असेल, टाक असेल त्याच्यावरती, म्हणजे तुमची कुठलीही कुलदेवी असेल ती तामणमध्ये घ्यायची, पाण्याने अभिषेक घालायचा, दुधाने अभिषेक घालायचा, त्यानंतर स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून घ्यायची, देवघरात स्थापन करायची, आणि त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा देवी समोर। त्यानंतर फुलाची वेणी, मोगऱ्याच्या फुलाची वेणी घाला किंवा लाल गुलाब फुल घाला, देवीला गुलाब अत्तर लावा आणि खिरीचा नैवेद्य दाखवायचा। मग ती खीर तांदळाची करा, खीर रव्याची करा, खीर गव्हाची करा किंवा खीर शेवयाची करा, कुठलीही खीर करून तुम्ही त्या खिरीचा नैवेद्य देवीला दाखवायचा। चणे जे आहेत, चणे म्हणजे काबुले, हे काबुले आणि खडी साखरेचा सुद्धा देवीला नैवेद्य दाखवायचा, आणि खडी साखर आणि नारळ देवी समोर ठेवायचा, देवीला साकडं घालायचं। माझं घर 6 महिन्यात, 3 महिन्यात, लवकरात लवकर तू पूर्ण करून घे, पूर्ण माझ्याकडनं नाही तर तू पूर्ण करून घे, आणि माझं घर पूर्ण झाल्यानंतर पूर्ण सहकुटुंब सहपरिवार आम्ही तुझ्या मूळ स्थानी येऊन तुझा मान सन्मान, 11 अलंकाराची ओटी, अभिषेक, पुरणपोळ्याचा नैवेद्य सगळं करू, आमची एवढी इच्छा तू लवकरात लवकर पूर्ण करून घे, अशी प्रार्थना करायची आणि तो नारळ देवी समोर ठेवायचा। त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा नारळ तुम्ही एका कापडमध्ये बांधून तुम्ही देवघरात ठेवू शकता। ज्यावेळेला तुमचं घर होईल त्यावेळेला तुम्ही तो नारळ देवीला जाताना घेऊन जायचा। नसेल तर तुम्ही या संकल्प केल्यानंतर कधी तुमच्या मूळ देवीच्या स्थानी गेला तर तो नारळ तिथे जाऊन तुम्ही अर्पण करायचा। त्यानंतर बघा दुर्गा सप्तशतीचा पाठ, दुर्गा सप्तशतीचा पाठ जो आहे तो दररोज 1 अध्याय करायचा, किंवा तुम्ही
मंगळवारी शुक्रवारी दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ वाचायचा आणि दुर्गा मातेला सुद्धा तुम्ही साकडं घालायचं की माझं घर लवकरात लवकर तू पूर्ण करून घे आणि माझ्याकडून दुर्गा सप्तशतीचे पाठ जेवढे जास्त करून घेता येईल तेवढे करून घे। हे जे आहे हे उपाय तुम्ही सेवा म्हणा, उपाय म्हणा, तोडगे म्हणा, हे सगळं तुम्ही करा आणि त्यानंतर तुमच्या घराचं जे काही स्वप्न आहे ते अगदी 1001% पूर्ण स्वामी समर्थ महाराज तुमची कुलदेवी पूर्ण करून घेणारच। फक्त तुम्ही पॉझिटिव्ह करा। ते वाचायला सुरू केल्यानंतर संकल्प करून तुम्ही केल्यानंतर तुम्ही असं म्हणायचं माझं घर झालेलं आहे, माझ्या नवीन घरात मी राहते, माझं घर खूप मोठं झालेलं आहे, मला म्हणावं तसं घर मिळालेलं आहे, हे सगळं तुम्ही बोलायचं। त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणारच। हा उपाय जो आहे हा तुम्ही उद्यापासून करा। शुक्रवारी देवीची वार, उद्या गुरुवार आहे, परवा दिवशी शुक्रवार आहे, त्यामुळे तुम्ही उद्या स्वामी केंद्रात जाऊन तुम्ही नारळ आणि खडीसाखर ठेवा आणि शुक्रवारी देवीला, तुमच्या कुलदेवीला नारळ आणि खडीसाखर ठेवून हा घरासाठीचा जो उपाय तो तुम्ही नक्की करा। तुमचं घर 101% तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं पूर्ण करून स्वामी घेतील एवढं मी अगदी स्वामींना प्रार्थना करते। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला जास्त लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील। आणि माझे जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी जास्तीत जास्त व्हिडिओ सबस्क्राईब करा। ह्या ज्या सेवा उपाय तोडगे सांगते हे केंद्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार आहे, त्यामुळे नक्की उपाय सेवा तोडगे करत जा। प्रत्येकाचं घर लवकर उद्या असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते। श्री स्वामी समर्थ।